या जागेवर बोट जास्त प्रेशर आहे या धबधब्याचा. नाका डोळ्यात पाणी चाललं. इथून रिटर्न जाऊ आपण. कुत्र्यासारखा मार भेटणार या जागेवर आल्यानंतर. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण चाललो सह्याद्रीला एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे नाणेमाची धबधबा. मॉन्सूनला सुरुवात होताच आपल्या सह्याद्रीची सुंदरता ही नेहमीच पाहण्यासारखी असते. निसर्गात असलेले नदी, नाले, घाट, रस्ते प्रत्येक गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात. मॉन्सून सीझन मध्ये अजून एक मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे धबधबे, जे आपलं नेहमीच मन मोहून टाकतात. सह्याद्रीमध्ये असलेल्या अशाच एका सुंदर धबधब्याला एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण जात आहोत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात, जिथे हा नाणेमाची धबधबा स्थित आहे. महाड मधून थोडंसं समोर आल्यानंतर आपण अशा गावामधून समोर जातो आणि आपल्याला आजूबाजूला शेती पाहायला भेटते. नाही, या शेतीतच थांबल्यानंतर आपल्याला पाहायला भेटला हा एक झाड. ज्या लोकांनी आपला चंदेरी किल्ल्याचा व्हिडिओ पाहिला असणार त्या लोकांना माहिती आहे या झाडाबद्दल. या झाडानं आपला जीव वाचवला होता. मागच्या मान्सून मध्ये सह्याद्रीतील एखादी किल्ला एक्सप्लोर करता यावा म्हणून आपण चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलो होतो. ह्युमिडिटी जास्त असल्या कारण जवळ असलेलं सगळं पाणी संपलं. शेवटी पाणी नसल्यामुळे डिहायड्रेट होऊन चक्कर येऊ लागली. आजूबाजूला कुठेही पाणी मिळत नव्हतं. शेवटी हा झाड मिळाला, ज्याच्यातून पाणी काढून पिल्यानंतर आपल्या जीवात जीव आला. म्हणून कोणत्याही ट्रेकिंगवर जात असताना प्रत्येकी 3 लिटर पाणी सोबत असणे खूप गरजेचे आहे. या शेतीमध्ये जास्त टाइमपास न करता निघू थेट आपण आपल्या मेन टार्गेटवर, म्हणजेच नाणेमाची धबधब्यावर. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वसलेला नाणेमाची धबधबा पुणेपासून 170 किलोमीटर तर मुंबईपासून 180 किलोमीटरवर स्थित आहे. इथे पोहोचणे एकदम सोपी आहे. गुगल मॅपच्या मदतीने आपण डायरेक्ट धबधब्याच्या बेस विलेज म्हणजेच नाणेमाची या गावात पोहोचू शकतो. आज आपल्यासोबत आहे छत्री बहादर मित्र. तर ही आहे आपली एक मैत्रीण रेनबो छत्री. हा आपला एक मित्र लाल छत्री. आणि तिकडे आपली एक मैत्रीण आहे पांढरी छत्री, एकदम खत्री. आज आपण आलो आहोत साक्षीच्या एरियामध्ये, म्हणजेच रायगड जिल्ह्यामधल्या महाड तालुक्यात, जिथं हा नाणेमाची वॉटरफॉल स्थित आहे. नाणेमाची धबधबा जेवढा सुंदर आहे तेवढाच सुंदर इथे जाणारा रस्ता सुद्धा आहे. इथे जातपर्यंत चारही दिशेला शेती आणि नुसती हिरवळ पाहायला मिळते. धबधब्याजवळ जाणारा रस्ता पुरा ऍडव्हेंचरस आहे. एकदम नागमोडी वळणाचा रस्ता आहे. अशा रस्त्यावरून जावं लागते आपल्याला. नाणेमाची धबधब्याच्या बेस विलेजवर पोहोचताच आपल्याला अनेक मोठमोठे धबधबे रस्त्यावर पाहायला मिळतात. हा घाटवाला रस्ता सुरू झाला आणि आपल्याला जागोजागी असे मोठमोठे धबधबे पडताना दिसत आहे. या धबधब्याची एकदा हाईट तर पहा. रस्त्यावर असणाऱ्या अशा असंख्य धबधब्यांना कव्हर करत आपण जाऊन पोहोचतो मुख्य धबधब्याच्या बेस विलेजवर, म्हणजेच नाणेमाची गावामध्ये. सो फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत नाणेमाची गावामध्ये. आता या गावापासूनच आपला ट्रेक चालू होईल. जवळपास अर्ध्या तासाचा छोटासा ट्रेल आहे. तो पार केला की आपण जाऊन पोहोचू थेट धबधब्याजवळ. आपण या जागेवरून एक वाटाडे केला आहे. दादा, काय नाव तुमचं? संपत मामुणकर. संपत मामुणकर. ओके. तर या गावात जर अगर कोणी पर्यटक आले तर मग तुम्ही म्हणजे लोकांना घेऊन जाता वाटाड्या म्हणून. जर तुम्ही गावामध्ये आले तर या जागेवर ॲज अ सेफ्टी म्हणून तुम्ही एक वाटाड्याला सोबत ठेवा. ते प्रॉपर रस्ता पण दाखवतील. रस्ता एकदम इझी आहे, पण आपल्या सेफ्टीसाठी या गावातला एक वाटाड्या सोबत ठेवणं गरजेचं आहे. जसं आपण रस्त्यावरून वर येतो, वर आल्यावर इकडे डाव्या बाजूला गाव आहे आणि गावाच्या उजव्या बाजूला सुरुवातीलाच इथे एक छोटासा असा बोर्ड लावून आहे. इथपासून जायचं आपल्याला अंधार. गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून 40 मिनिटात आपण धबधब्याजवळ जाऊन पोहोचतो. आज वातावरण एकदम ओपन दिसून राहिलं आहे. 4-5 दिवसापासून बहुत जास्त पाऊस होता ना. आज वातावरण पूर्ण ओपन आहे, म्हणून समोरच आपल्याला नुसते ढग वाहताना दिसत आहे. ट्रेकिंगच्या सुरुवातीलाच एक अजिबोगरीब डोंगर पाहायला मिळाला. दिसत आहे त्या डोंगरावर जबरदस्त ढग वाहत आहे. या कडेचं नाव गाडोकडा. असं का म्हणतात त्याला? शिवाजी महाराजांपासून नाव ठेवलेलं गाडोकडा. ओके. ट्रेकिंगला सुरुवात होऊन 5 मिनिट होताच या ट्रेकिंग मधली सर्वात सुंदर गोष्ट पाहायला मिळाली. थोडा समोर आल्यावर एक मस्त जबरदस्त कन्स्ट्रक्शन दिसत आहे. काही लोकांना केलेले घाण
तेच काही लोकांना त्याला छान काम केलं आहे. म्हणजेच या जागेवर असलेला जो प्लॅस्टिक कचरा होता, प्लॅस्टिकच्या बॉटला, त्याला ॲज अ टिकमार्क म्हणून इथं लावून ठेवला आहे. गावाच्या सुरुवातीपासून तर धबधब्याच्या शेवटपर्यंत आपल्याला या प्लास्टिक बॉटल पाहायला मिळतात, ज्याचा खूप छान उपयोग इथल्या गावकऱ्यांनी केलेला आहे. या ज्या प्लॅस्टिक आहे, या प्लॅस्टिकाचा ॲज अ टिकमार्क म्हणून इथं लोक उपयोग करून राहिले. म्हणजे जो रस्त्यामध्ये कचरा होता, त्या कचऱ्याला उचलून इथं असा लावून ठेवला आहे की याच्या मदतीने लोक रस्ता नाही भटकतील ना, समोर जातील. ज्यानं पण कोणी हे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केली आहे, त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. गावापासून धबधब्याकडे जाणारी एकच पायवाट असून इथे रस्ते चुकण्याची काहीच चान्सेस नाही. वरून इथे जाणारा पूर्ण रस्ता सिनिक असून रस्त्यावर आपल्याला घनदाट जंगल पाहायला मिळते. आपल्या मेन धबधब्याकडे जातपर्यंत आपल्याला मधामधात असे छोटे छोटे झरे पाहायला भेटते. हे कोणत्या धबधब्यापेक्षा कमी नाही आहे. दिसत आहे? वा, सुंदर. हा आहे नाणेमाचीचा छोटा पिल्लू, छोटा नाणेमाची पिल्लू. या जागेवर जास्त नाही थांबू, कारण आपल्याला आपल्या मेन टार्गेटला एक्सप्लोर करायचं आहे. आताचं वातावरण क्लिअर आहे, सो पटकन आपण निघू आणि त्या जागेला जाऊन एक्सप्लोर करू. नाणेमाची धबधबा एक्सप्लोर करण्याची आपली 7वी-8वी वेळ आहे. म्हणजे जेव्हाही कधी आपण नाणेमाची धबधब्यावर येतो, तेव्हा काही ना काही रिझन कारण आपल्याला इथं अडथळा येते ना, मग रिटर्न घरी चाललं जावं लागते. नाणेमाची धबधबा एक्सप्लोर करता यावा म्हणून आपण कितीतरी वेळा इथे येण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी आपल्याला अर्ध्यातूनच घरी रिटर्न जावे लागले. कधी रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला म्हणून रिटर्न जावे लागले, तर कधी तुफान पाऊस पडला म्हणून जर्नी अर्ध्यावर थांबली, तर कधी रेड अलर्ट कारण धबधबा बंद ठेवण्यात आला आणि म्हणून रिटर्न जावे लागले. फायनली आज तो आपल्याला मोका भेटलाय नाणेमाचीला एक्सप्लोर करण्याचा. या धबधब्याकडे जात असताना मधामधात आपल्याला अशी दुकानं दिसते. सॅटर्डे संडेच्या दिवशी ही दुकानं चालू राहते आणि आपल्याला खाण्याची सुखसुविधा भेटते. पण जर आपण वीकडे मध्ये आलो तर आपल्याला हे दुकानं असे बंद दिसतील, कारण वीकडे मध्ये मोस्टली कोणीच नाही तिथं. नाणेमाची हा धबधबा 400 ते 500 फूट उंच असून हा धबधबा 2 टप्प्यांमध्ये खाली कोसळतो. हा धबधबा प्रसिद्ध आहे इथल्या निळ्या पाण्याच्या कुंडासाठी, ज्या कारण या धबधब्याची सुंदरता अजूनच वाढते. या निसर्गाची सुंदरता आपल्या डोळ्यामध्ये कॅप्चर करता करता आपल्याला इथं भेटला आहे एक फुलपाखरू. आणि त्या फुलपाखरूची डिझाईन पहा. त्याच्या 2 पंखावर 2 डोळ्याची डिझाईन आहे. एकदम सेम डोळेच वाटत आहे. पायवाट तर एकदम सोपी आहे, पण जसा जसा आपण धबधब्याजवळ चाललो तसा तसा झाडाझुडपाची घनता हे अजूनच वाढत चालली. जर आपण या जंगलाचं चांगलं निरीक्षण केलं तर आपल्याला अनेक अजीबोगरीब गोष्टी पाहायला मिळतात. हा झाड दिसत आहे, चिडिया का घोसला वाटत आहे. या झाडावर अशा बहुत साऱ्या फांद्या एकावर एक आल्या ना, म्हणून तिथं चिडियाचा घोसला तयार झालाय. याच घनदाट जंगलात आपल्याला वेगवेगळ्या रानभाज्या, फळे, जंगली फुले, पक्षी तसेच अनेक प्रकारचे प्राणी सुद्धा पाहायला मिळतात. यांची खूप सुंदर माहिती आपल्या गाईडने आपल्याला देण्यास सुरुवात केली. काका, या जंगलामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फळं आहेत जे आपल्याला भेटतात खाण्यासाठी? आंबा, जांभळ, करवंद, फणस, आलू. नाही, या जंगलात ते प्राणी वगैरे आहे का? आणि उभं आहे. कोणते कोणते? वाघ आहे. वाघ पण आहे? वाघ आहे. आई शपथ. वाघ आहे, रानडुकर, ससे, डेकर. याच जंगलातून समोर जात असताना काही अशाही जागा पाहायला मिळतात जिथून नॉन ट्रेकर व्यक्तीला समोर जाण्यासाठी भीती वाटू शकते, पण डेली ट्रेकरसाठी ही एकदम सोपी पायवाट आहे. पायावर पाय दे. पायाच्या, हा तिथं पाय दे. बरोबर. बरोबर. या जागेवर जात असताना एक छोटासा पॅच आहे, दिसतंय? अशा जागेवरून जात असताना थोडं सावधगिरी बाळगा लागेल, कारण जर आपला पाय स्लिप झाला तर आपण थेट खाली वाहून जाऊ शकतो. म्हणून प्रॉपर टेक्निकचा उपयोग करत ना गाईडचा मदत घेत आपल्याला अशा जागेवरून समोर जावं लागते. माहित नाही फॉग कुठून आला. चारही बाजूला नुसतं धुकं धुकं झालाय. आता हे असे काही जागा आहे जिथं हे असे काटे भरले सुकलेले खोड आहे. ह्याच्यापासून थोडं सावध राहावं लागेल आपल्याला. या जंगलातून समोर जात असताना एका जंगली फुलाचा सामना करावा लागणार होता, ज्या फुलाला आपण या अगोदर कधीच पाहिलेलं नव्हतं. म्हणजे फुलं ना, हा, ह्याला आपण खातो. मी जेव्हा प्रबळगडला गेली होती तेव्हा तिकडे अशी फुलं होती आणि ती आपण खाऊ शकतो. खा बरं. वे भाई, राशील बेशुद्ध पडून बरं.
नाही हे बघ टेस्ट कर. बापू या पोरीनं तर दिलाय असा. फुल दिलंय मी तुला. पोट्टी आपल्याला देऊन तर आली असा गुलाबाचा फुल. म्हणजे हा कोणता फुल आहे माहित नाही मला, याच्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही. पण हा हिला प्रॉपर नॉलेज आहे या गोष्टीबद्दल, कारण याच्या पहिले हिनं कव्हर केला. सो खाऊन पाहू. आंबट आंबट लागतं. चिंचाचा पाला जसा राहते ना, चिंचाच्या पाल्यासारखा लागते. म्हणजे चिंचाचे झाडाचे जे पानं राहते ना तशीवाली टेस्ट वाटत आहे. अजून एक खाऊ. मी बोलली ना ह्याला काहीतरी मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत ह्याचे काहीतरी. आणि नॉर्मली जेव्हा आपण जंगलातून जातो ना, सो जिथे आपण आपल्या तहान लागते ना, सो आपण जर हे खाल्लं ना तर आपलं तहान कमी लागायची शक्यता आहे. ओके. मुलीच्या सांगण्यावरून आपण या जंगलातील फुले खाल्लो तर सही, पण थोड्या समोर जाऊन आपल्या गाईडने आपल्याला हैराण करण्यावाली माहिती सांगितली. दादा हे जे आता फुलं दिसून राहिले पांढऱ्या रंगाचे, हे विषारी आहे का बिनविषारी आहे? ही फुलं विषय आहे, फुलं खायची नाही ती. खायचे नाही? नाही फुलं खायची नाही. आणि मी तर 2 खाल्लो. काय करतोय तो गाईड म्हणला जे आता आपण फुल खाल्ला हा विषारी फुल आहे. आणि नाही विषारी आहे म्हणताय तो. अरे नाही बाबा मी खाल्लंय. सूर्यवंशम. माहित नाही कोणाची गोष्ट खरी आहे. हा जो गाईड म्हणत आहे का हा विषारी फुल आहे तो विषारी आहे, का साक्षी म्हणत आहे का मी नाही याच्या पहिले खाल्लो होतो हा बिनविषारी आहे, माहिती नाही. काय होईल तर नाही ना दादा? काय होणार? नक्की 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 काय होणार? आता इथून येणारा समोरचा संपूर्ण प्रवास हा अर्धा एक्साइटमेंट मध्ये तर अर्धा टेन्शन मध्ये पार होणार होता. हे समोर आहे आता दिसत नाही, हे आहे मडेघाट. ओके. मडेघाट तानाजी माणूस आहे ना, मैत इकडे आणलं ते नेलं कुठं रायगड. ओके. रायगड ना त्याचं गाव ना उंबरठ नेलं, तेव्हा या गावात नाव पडलं मडेघाट. इतिहासात सिंहगडाच्या लढाईत योद्धा नरवीर तानाजी मालुसरे यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोलादपूर जवळील उमरटी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. नरवीर तानाजी मालुसरे यांची अंत्ययात्रा याच घाटमार्गाने यांच्या मूळ गावी नेण्यात आली. तेव्हापासून या घाटाला मडेघाट असे नाव पडले. या जागेवर केवढा मोठा झाड खाली पडलाय पहा. अशा जंगलामध्ये वाराधून बहुत जास्त येते, त्याच्या कारण हे जे सुकलेले झाड आहे खोडा आहे हे तुटून खाली पडते. कोणत्या ठिकाणी नेत आहे का हा? बरोबर तर नेत आहे ना. हळूहळू धबधब्याचा आवाज येण्यासाठी सुरुवात झाली आहे. म्हणजे माझ्या मते धबधबा जवळच कुठेतरी आहे. आणि अशा प्रकारे जवळपास 40 मिनिटाच्या छोट्याशा ट्रेकिंग नंतर आपण जाऊन पोहोचलो नानेमाची धबधब्याजवळ. आपण लास्ट व्हिडिओ सावड्या घाटचा बनवला होता. त्या सावड्या घाटच्या व्हिडिओमध्ये आपण छोटीशी इन्फॉर्मेशन दिली होती. मान्सूनमध्ये हे जे झाड आहे या झाडांना होऊ शकेल तेवढा कमी प्रमाणात हात लावायचा आहे, कारण की या पावसामध्ये मोस्टली 3 भयानक असे साप दिसतात, ज्याच्यापैकी 2 डेंजर साप आहेत जे जहिरीले साप आहे, वेनमस स्नेक. त्याच्यापैकी पहिला साप म्हणजे चापडा साप, जो हिरव्या रंगाचा राहते आणि दिवसाच्या टायमात ऍक्टिव्हेट राहते अशा जंगलावर. दुसरा साप म्हणजे मण्यार साप, कॉमन क्रेट. तो पण पावसाळ्याच्या टायमात आपल्याला अशा झाडांवर दिसते, पण तो मोस्टली रात्रीच्या टायमात ऍक्टिव्हेट राहते. जर मण्यार साप चावला तर आपल्याला माहित पण नाही पडत, म्हणजे तो एकदम मच्छर सारखा चावते. आणि जेवढे जहिरीले साप आहे या जहिरील्या सापांपैकी त्याचा विष सगळ्यात डेंजर मानल्या जाते. आणि तिसरा साप म्हणजे हरणतोड साप, लंबा तोंडवाला साप. म्हणून होऊ शकाल तर अशा झाडांना आपल्याला हात नाही लावायचा आहे, नाही या झाडांच्या थोड्या दूर दूरूनच चलायचं आहे. धबधब्याचा जोराचा आवाज सुरू झालाय, म्हणजे समोरच धबधबा आहे असं वाटत आहे. मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत नानेमाची धबधब्याजवळ. सुंदर असा धबधबा वा दिसत आहे. हा धबधबा आणि या बाजूला पूर्ण धबधबे ऍक्टिव्हेट झाले आहे. पाण्याचा रौद्र रूप पाहत आहे का? 2 टप्प्यामध्ये धबधबा पडत आहे. जो पहिला मोठा टप्पा आहे तो धुक्यामध्ये गायब झालाय आणि हा आहे दुसरा टप्पा. पहिला टप्पा बहुत वरून पडताय जो धुक्यामध्ये गायब आहे, ना मग हा आहे दुसरा टप्पा. आणि मग इथून अजून पाणी खाली खाली चाललाय ना, मग तिकडे चाललाय कोकणामध्ये. बहुत जोराचा पाऊस सुरू झालाय. आपल्यासोबत गाईड आहे, तर गाईडच्या मदतीने आपण थोड्या समोर जाऊ नये, बहुत जास्त रिस्क आली तिथून रिटर्न येऊन जाऊ. ठीक आहे. या धबधब्याला जवळून पाहण्यासाठी इथे 2 रस्ते आहेत. या धबधब्याच्या जर जवळ जायचं असेल तर इथून एक छोटासा रस्ता आहे. या पायवाटेवरून आपल्याला जायचं आहे जंगलातून थोडं समोर.
इथून एक रस्ता दिसत आहे समोर जायचा, पण हा बहुत जास्त रिस्की आहे. पाय घसरला तर डायरेक्ट दरीत पडू. तर म्हणून बहुत जास्त रिस्क नाही घ्यायची. गाईडनं आपल्याला दुसरा रस्ता सांगितला आहे. बाप रे, झाड झुडपं आहे का गाव आहे, भयानक असं घनदाट. धबधब्याजवळ जाण्यासाठी आपल्या गाईडने आपल्याला एकदम सुरक्षित आणि सोप्या पायवाटेने समोर नेण्याचा डिसिजन घेतला, जिथून आपल्याला धबधबा एकदम जवळून पाहता येतो. बस झालाच आहे, पोहोचलोच आहोत आपण. पुरा बाहुबली सारखा धबधबा दिसत आहे. जो धबधबा एवढ्या वेळापासून आपण दुरून पाहत होतो, डायरेक्ट जवळ आलो त्याच्या. नायजेरिया वॉटरफॉल. नानेमाची धबधबा पाहण्यासाठी ही एकदम सुरक्षित जागा आहे. याच्या समोरचा रस्ता पावसाने ओला होऊन पूर्ण स्लिपरी झाला आहे आणि या कारणाने आपण आपल्या सर्व मित्रांना गाईड सोबत इथेच उभे ठेवलो आणि आपण निघालो समोरचा रस्ता शोधण्यासाठी इथून थोडा समोर. इथून समोर जात असताना एक गोष्ट समजली की सोबत आलेल्या मुलींना समोर नेणं थोडं धोकादायक आहे. भयानक असा प्रेशर आहे या जागेवर. इथं एक धबधबा आणि तिकडे एक धबधबा आहे. आणि म्हणून सोबत आलेल्या लोकांना गाईड सोबत सुरक्षित ठेवून आपण निघालो धबधब्याच्या दिशेने. या जागेवरून समोरचा रस्ता थोडासा रिस्की आहे आणि म्हणूनच आपल्या सोबत आलेले जे ट्रेकर मंडळी होते, काही मुली आणि गाईड, यांना आपण एका ठिकाणी थांबवलं. जसा जसा आपण समोर जातो तशी तशी ही पायवाट अजूनच स्लिपरी होत जाते आणि जर या जागेवरून आपला पाय स्लिप झाला तर आपण थेट 400 ते 500 फूट खोल दरीत कोसळू शकतो. आणि म्हणूनच अशा जागेवरून समोर जात असताना योग्य प्रशिक्षण किंवा एखादी गाईड सोबत असणे खूप गरजेचे आहे. सध्या हा रस्ता थोडा इझी आहे, म्हणून होऊ शकेल तेवढा थोडासा जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो का धबधब्याचा रौद्र रूप कसं राहते. पाण्याचा प्रेशर समोर बहुत जास्त आहे. प्रॉपर एक पायवाट आहे. झाड झुडपं एकदमच छोटे आहे. हो, मोगली सारखा जावं लागत या जागेवरून. ओके, बस झालाच आहे. जसा जसा आपण समोर जात होतो तसा तसा पाण्याचा प्रेशर आणि इथे वाहणाऱ्या हवेचा प्रेशर अजूनच वाढताना दिसत होता. या धबधब्याचं निळं पाणी पाहण्यासाठी आपण समोर जाऊ लागलो, पण समोर जाताच धबधब्याचा रौद्र रूप पाहून मी शॉकच झालो. आपल्याला धबधब्याचं निळं पाणी तर पाहायला नाही मिळालं, पण या जागेवर धबधब्याच्या पाण्याचा आणि हवेचा प्रेशर तुफान जोरात पाहायला मिळाला.
या जागेवर एक गोष्ट चांगल्याने समजली, ते म्हणजे पाऊस पूर्णपणे संपल्याशिवाय आपल्याला निळं पाणी अजिबात पाहायला मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धबधब्याच्या एवढ्या प्रेशर भरल्या पाण्यात अपघात होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हा प्रेशर होता का काय होता या धबधब्याचा? याच्या समोर उभंच नाही राहू शकत होतो आपण. आणि म्हणून होऊ शकेल तेवढ्या दुरूनच या धबधब्याची सुंदरता कॅप्चर करून सुरक्षित परतीचा मार्ग पकडावा. या जागेवर बहुत जोराचा पाऊस सुरू झाला, त्याच्या कारण पाण्याचा प्रेशर बहुत जास्त वाढलाय. तो आता जास्त रिस्क न घेता इथूनच रिटर्न निघून जाऊ. पाण्याचा प्रेशर पाहत आहे का? दरी, डायरेक्ट दरी. आणि अशा प्रकारे या धबधब्याला सुरक्षितरित्या एक्सप्लोर करून आपण निघालो परतीच्या मार्गावर. पण हा ॲडव्हेंचर काही इथेच थांबणार नव्हता. ओरिजिनल ॲडव्हेंचरला तर इथून सुरुवात होणार होती. आपल्या सोबत आलेली मित्रमंडळी गाईड सोबत तिकडे एका सेफ जागेवर आपली वाट पाहत आहे. त्यांना मी तिथे एका ठिकाणी बसवून ठेवला आणि आपण समोर गेलो होतो निसर्गाला एक्सप्लोर करण्यासाठी. बहुत जबरदस्त व्ह्यू होता. पाण्याचे चटके डायरेक्ट तोंडावर लागत होते. मजाच येऊन गेली. या जागेवरचे ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्कीच सांगा मित्रांनो. सो मित्रांनो, सह्याद्रीमध्ये असलेली ही सुंदर जागा तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा. नाणेमाची धबधब्याला एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो परतीच्या मार्गावर, जिथे जाता जाता आपली नजर गेली पावसाळी आंब्याच्या झाडावर. मित्रांनो, या जंगलातून समोर जाता जाता आपल्याला आंब्याचं झाड दिसलं ना. आता या भर पावसामध्ये इथं आपल्याला आंबे लागून दिसत आहेत. या आंब्याला पावसाळी आंबे म्हणतात. दगड शोधू आपण. या इकडं. हा, नेम 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 लवकर. काकाचा नेम हे मेला रे. आय वो त्याच्या घ्या काका. काका थकले आहे? नाही, काका थकतोय. एक नंबर शॉट. एक शेवट मार. एक शेवट 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 घ्या. शेवट हे घ्या घ्या. मी जमा करून देतो तुम्हाला. हा माणूस काकाले भडकवून राहिलाय दगड मारायला. त्यांचा खांदा निष्ठल. आता पडणार. आता पडणार. दगड तर बा किती सारे जमा करून दिले काका. अरे काका, हे क्या कर रे मामा? पडला पडला पडला. शेवट शेवट तोडून टाक. मा कसा आंबा तोडला. जंगलात कधी आलात फसलात तर असे आंबे खाऊ शकता. चांगले आहेत, खरंच चांगले आहेत. आपण एकदम सुरक्षितरित्या येऊन पोहोचलो गावाच्या स्टार्टिंग पॉइंट पर्यंत ना. आपण एकदम जिवंत आहो बरं. म्हणजे जे फुलं होते ते जहरीले नव्हते. साक्षीचं नॉलेज एकदम बरोबर होता. पण जेव्हा कधी असं जंगलात येता नॉलेज नाही राहिलं तर कोणत्याही झाडाला लागलेले फळं नको खा किंवा फुलं सुद्धा नाही खायला पाहिजे. जर कोण बरोबर असेल त्यांना विचारा. जे लोकल्स असतील ते बरोबर आपल्याला गाईड करतात. पण असंच जर तुम्हाला काही वाटलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, तर अजिबात असं ट्राय करू नका. मला माहिती होतं म्हणून मी प्रसिद्धला सांगितलं खायला. कोणीही अशी जंगली फळं फुलं खाऊ नका. प्रॉपर माहिती असल्याशिवाय तर अजिबात ट्राय करू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन आज सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.